सरसे स्वागत. गाठोमा संघ प्लीज लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. रामवारे टीमला विनंती करा प्लीज आणि कोऑपरेट करा थोडंसा. तुम्हाला देखील तसाच करायचं आहे. तीन षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. याच्याकडे लक्ष असू द्या. निश्चित आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मित्रांनो मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग स्पर्धा तितकीच मोठी आपण पाहतोय. जे वागेश्वर 11 क्रिकेट संघ खैरवाडे आयोजित ग्रामस्थ मंडल चषक व वागेश्वर चषक 2025-26 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या पर्वामध्ये मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग या स्पर्धेसाठी जोडला जातोय. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनष्यपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याचनंतर खऱ्या अर्थानं प्रकाश शेट गोंडले या साहेबांकडे या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलं. त्यांचं देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील प्रकाशजी भगत त्यांचा गोडाबाज. थँक्यू अमोल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. जबरदस्त फलंदाजी केली. कदाचित लवकरात लवकर विकेट गेल्या. 60+ धावाही झाल्यास तेव्हा अमोल विचार केला तर या आजच्या दिवसामध्ये. कारण कालच्या दिवस खरं तर यशराज 11 BC चिंचवली संघानं सगळ्यात हाय स्कोर मारला होता. कालच्या दिवसामध्ये तब्बल 76 धावा ठोकल्या गेल्या होत्या BC चिंचवली संघाच्या. कॅप्टन कुलने एकट्याने तब्बल 15 चेंडूमध्ये 56 धावा ठोकल्या होत्या. नाबाद केली. अनंत गावण कालच्या दिवसामध्ये चमकलाय आणि त्याचा देखील संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये शेवटची अंतिम फाईट सेकंड इनिंगची राहिलेली इनिंग बाकी. गेम इज ऑन. धामा सुतक पहिला गोलंदाज गाठीमा संघाकडनं पहिला बॉल महेश साठी. गॅप मध्ये नाहीये परंतु मिड विकेटला टार्गेट केलंय. क्षेत्ररक्षक असणार. युग चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या सायनस वैयक्तिक संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय महेश वाघ या खेळाडूनं. महेश या खेळाडूचा विचार केला. पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. तब्बल त्या ओव्हर मध्ये तब्बल 3 विकेट घेतले आणि 6 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी केली. परंतु आता तुम्हाला 53 धावाचा पाटला पार करायचा आहे. गाठीमार संघ तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायचे याच्याकडे लक्ष असू द्या. ते जर झालं नाही तर तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये एक अतिरिक्त फिल्डर घ्यावा लागेल. याच्याकडे लक्ष असू द्या आपलं देखील. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन पाहताय तुम्ही खेळपट्टीवरती. आता स्ट्राईक एंड वरती इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल निलेशला. निलेश साठी सुवर्ण संधी. एक चौकार ठोकल्यानंतर तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि तो फटका देखील सजवलाय. अगदी चौकार ठोकलाय. चौकारच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करतोय. धावपलकीवरती 5 वरती जाऊन पोहोचला जातोय. यसच फुलटॉस बॉल खराब लेंथ होती. अगदी फुलर लेनचा बॉल त्याच्यावरती फायदा उचललाय निलेश या खेळाडूंना. निलेशनं पहिलं षटक फेकलं गेलं होतं. पहिल्या षटकामध्ये मार बसला होता. 20 धावा खर्च केल्या होत्या. आता तीच दहशत करावी लागेल फलंदाजी करण्यासाठी निलेशला. पहिला बॉल फेस करताना चौकार ठोकलाय. दामा पुन्हा एकदा लोवर फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा गॅप भरपूर मोठी आणि ते लॉंग ऑनला टार्गेट केलाय. 1 बम सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा चौकार. डीजे फटकेबाजी. सलग 2 बॉल 2 चौकार. ऑन हॅट्रिक 4 जर लगावला तर बक्षिसाचा मिळेल निलेश या खेळाडूला. बक्षीस लगावलंय बघा निलेशसाठी. 3 चौकार 3 षटकारासाठी. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरचा प्रवास करतोय लांबरनाथ. अगदी लॉंगनच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ते षटकार हॅट्रिक कंप्लीट झाले. चौकार हॅट्रिक कंप्लीट झाले निलेशच्या माध्यमातून. जबरदस्त आणि ते पारितोषिक जाईल निलेशच्या माध्यमातून. निलेशला जाईल बघा. जबरदस्त बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. अगदी पाहुण्यांनी चौकार षटकार हॅट्रिक साठी निश्चित पारितोषिक देखील लगावलं होतं. अगदी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं करंबेली गावाचे दमदार व्यक्तिमत्व. अगदी आपण पाहतोय पोलीस पाटील करंबेली गावाचे आदरणीय बापूशेठ चौधरी यांच्याकडनं ते पारितोषिक होतं. गोलंदाज तयार या पुन्हा एकदा निलेश ऑन स्ट्राईक एंड वरती. निलेशसाठी अप्रॅक होता. या बेली फटका फसला जातो. स्टँडच्या मागे स्वतः विकेट किपरच्या माध्यमातून चुका पाहायला मिळत आहेत. त्या अनुषंगाने वाजेपूर संघ प्रकाश क्षेत्ररक्षण करत होता. तर साधं सोपं झेल सुटत होत्या. मात्र पुन्हा एकदा तीच रणनीती मैदानाच्या हातमध्ये पाहतोय. राठेवाड संघाच्या माध्यमातून देखील खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय.
यस, साधा सोपा झेल होता. अगदी विकेट किपरच्या माध्यमातून पाहता अरुण हिरवेनं साधा सोपा झेल सोडलाय. म्हटलं तर ना क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. आणि तुम्ही जर क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये अशा जर चुका केल्या तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. लांबवरचा प्रवास करून आलाय, तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल, फार गरजेचं. शेवटचा अंतिम बॉल महेशसाठी. हो, थोडासा डीप राहिला, पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक पहिल्या समाप्तीनंतर धावांचा जर विचार केला 3 चौकार बघितले निलेशच्या माध्यमातून. तब्बल धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. धामा सुतगनं 14 धावा, 53 धावांचा सेट टार्गेट असणार बघा. वेळेचं बंधन असणार बघा. राम वारे कॅप्टनला विनंती करतोय, तुम्हाला फक्त आता 9 मिनिटं बाकी आहेत 2 षटकं संपवण्यासाठी. 9 मिनिटांमध्ये 2 षटकं संपवणं गरजेचं राहील. जर का नाही संपलं तर तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये एक फील्डर आतमध्ये घ्यावा लागेल. याच्याकडे लक्ष असू द्या आपलं. निलेश ट्रॅक एंडवरती साधा सोपा झेल सोडलाय, परंतु आता त्याच्या झेलची किंमत मोजावी लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. निलेशचा बऱ्याच वेळा खेळ बघितलाय आम्ही. अमोलने मगाशी उल्लेख केला होता, अनेक या स्पर्धा या खेळाडूंनी देखील गाजवल्यात, परंतु तितकाच ताकदवर संघ देखील सुधागड परिसरामधला एक ताकदवर संघ गाठीमान म्हणून ओळखला जातोय. पुन्हा एकदा सुवर्ण संधी आपण पाहतोय. डावखुन्याचा फलंदाज निलेशसाठी 6 चेंडूमध्ये 2 षटकार लगावल्या. सुनील बोंडे साहेबांकडनं तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज असणाऱ्या अडव्या बॅटनं फटका चांगला आहे. गलीमधून बॉल चाललाय बॉन्ड लाईनच्या पलीकडं. निलेश मात्र चौकारांची भाषा बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश ज्या अनुषंगाने असं वाटत होतं की धावसंख्या भरपूर मोठ्या आणि त्यामध्ये ज्या अनुषंगाने फलंदाजी करायची होती त्या रीतीची फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यस, चांगली गोलंदाजी बघा. निलेशला मार बसला होता अमोल, कारण पहिलं षटक फेकत असताना 20 धावा देखील खर्च केल्या होत्या. आता त्याला ठाऊक आहे की मला जेवढं टार्गेट केलं तेवढं मी माझ्या धावा चेस करेन, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये तोच माइंडसेट मनामध्ये ठेवून चांगली फलंदाजी करत असताना ब्लॉक लाईनचा बॉल यावेळेस लॉंगॉनला क्लिअर केला. क्षेत्ररक्षक अंबरना चेंडू पर्यंत येतोय. चांगली फेकी बघा. कलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळतंय, परंतु बॅकअप सुंदर आहे बघा. वारंवार चुकी इथे काय घडत आहे. रनआउटची चान्स होती, कदाचित लक्ष जर असलं असतं अगोदरच इथे रनआउटचा शिकार बनला असता. बनता वाचलाय. निलेशला इथे जीवदान मिळालंय बघा. निलेशला दुखापतही झाली होती पहिल्या इनिंग मध्ये, अगदी शरीरावरती जाऊन चेंडू आदळला होता, आणि त्याचनंतर दुसऱ्या इनिंग मध्ये धावांचा पाठलाग करत असताना जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. महेश वाघलाही साथ द्यावी लागेल, कारण एका साईडने चांगली फलंदाजी होते परंतु दुसऱ्या साईडने होत नाहीये बघा. डॉट चेंडू आले तर दबाव निर्माण होईल वाजीपूर संघावरती. अमोल, फलंदाजी सध्याच्या घडीला चांगली पाहायला मिळते वाजीपूर टीमच्या माध्यमातून. निलेशला चांगली साथ द्यावी लागेल, महेशला चांगली साथ द्यावी लागेल, पार्टनरशिप बनवावी लागेल, तर धाबांचा डोंगर चेस केला जाईल. गोलंदाजी तिकट केली जाते गोलंदाजीच्या माध्यमातून. रामला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना थोडासा अपयश आला होता, मात्र गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली जाते. अगदी आपल्या गोलंदाजच्या तालावरती फलंदाजाला नाचवलं जातं. जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल निलेशला. त्यांच्या बॅटमधनं सध्या धावा पाहायला मिळतात. हा फ्रॅकर होता, पुल केलाय. जितका स्पीडनं चेंडू आदळला बॅटवरती तितका स्पीडनं चेंडू अगदी सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. 6 धाब्यांसाठी टोकलाय महेशनं. हा महेश ब्रँड षटकार 6 धावा. 6 धावेने संघ पुढे सरसावलाय. 25 वरती पोहोचला जातोय. 25 धावा धावफलकावरती. बराच वेळ शांत बसला होता. खरं तर बॅटला संपर्क होत नव्हता महेश वाघच्या, परंतु अर्ध्या विकेटवरती जसा चेंडू आदळला त्याने लेन फारकली. त्याचनंतर लॉंग लेग मध्ये सीमा पार. 6 धावा मिळाल्या महेश वाघाचा. हा संघर्षमय षटकार आलाय बघा. माइंडसेटने फलंदाजी जर केली धावा चेज होतील. सायंकाळच्या सत्रामध्ये काल देखील बघितलं होतं, धावा चेज झाल्यात आणि धावा डिफेन्सही झाल्यात, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी रिझल्ट कुणाच्या बाजूने लागेल ते शेवटच्या क्षणाला समजतो. आणि परंतु इथे चांगला कमबॅक केलाय. बॅराच वेळ चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. युग वारेने पकडलाय झेल. संपलाय महेश वाघचा खेळ. टर्निंग पॉइंट विकेट ठरू शकेल. महेश वाघ बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट आहे. महेश वाघ मध्ये क्षमता होती मोठे फटके लगावण्याची. अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूंना आपल्या नावाची छाप सोडल्या.
तर या स्पर्धेमध्ये थोडासा नाराज केला जातोय आपल्या टीमला. त्याच्याकडनं जर का आपण पाहायला गेलो युग वारेच्या माध्यमातून झेल पकडला जातोय आणि चांगली शतरक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं गाठीमाल टीमच्या शतरक्षकाच्या माध्यमातून. बऱ्याचदा दूरचा अंतर कापत हा संघ अगदी इथपर्यंत पोहोचलाय आणि आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला जातोय. यस नक्कीच अजून एक खेळाडू उपस्थित नाहीये गाठीमाल संघाचा. नक्कीच मी आवर्जून त्या खेळाडूचा उल्लेख करेन. जसा अविभाग अजय भस्मा खेळतो ना तसाच या गावामधील एक खेळाडू आहे अमोल अंकुश वारे म्हणून त्याचं नाव आहे. काही कारणास्तव तो अनुपस्थित आहे, आज आला नाही तो आणि त्याच नंतर त्याचे कमी भासून आले. अजून धावा झाल्या असत्या फर्स्ट इनिंग मध्ये, परंतु चांगली बॅटिंग लाईन त्याचं भरणं चांगलं आहे. बघा फटका चांगला आहे, मिड विकेटला टार्गेट केलाय, शतरकाच्या आवाकाच्या बाहेर वन बाउंड सीमा पार येतोय पहिला दमदार चौकार बॅट्समनच्या राजेशच्या बॅट्समनना पहिला चौकार. धावा धावफलकावरती 2 षटकामध्ये बघा धावांची गरज होती अमोल. विचार केला पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच नंतर या षटकामध्ये 15 धावा खर्च केला. राम वारेने देखील संघाचा प्रमुख खेळाडू होता. अवघ्या 4 मिनिटाचा खेळ समाप्त झालाय. आता तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये एक अतिरिक्त फिल्डर घ्यावा लागेल. याच्याकडे लक्ष असू द्या गाठीमाल संघ, कारण टायमर सेट केला होता इथे आणि तुम्हाला वारंवार विनंती केली होती. आता पूर्णपणे तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. ओटो अमोल. तिसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज येतोय अशोकला पण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. ज्या फलंदाजानं आपल्या नावाची छाप सोडल्या तो निलेश आपण पाहतोय. खोलात टाकलेला चेंडू अगदी वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला होता, खोदून काढला जातोय चेंडू वरती. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षण चांगलं राहिलं जातं. दुसऱ्या आठवला चेंडू अडवला जातोय, उचलला जातोय, फेकला जातोय. तोपर्यंत 2 धाबा वेगाने कन्व्हर्ट केल्या जात आहेत. या 2 धावेने संघ पुढे सरसावला जातोय. 31 या आकड्यावरती पोहोचला जातोय. समीकरण सोपं केलं जातोय वाजेपूर थ्रेडी टीमच्या माध्यमातून. या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. डावकुरी आताचा फलंदाज क्रिकेटमध्ये नेहमी घातक ठरत असतात. त्यावेळी पहा फटका सजवलाय, लॉंग ऑफला टार्गेट केला जातोय आणि वाट कॅच जबरदस्त झेल पकडला जातोय. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. एस अंपायर, अंपायर सिग्नल एस चेक केला जाईल, ऑन स्क्रीन वरती चेक केला जाईल. यस डेफिनेटली जबरदस्त एफर्ट लगावला होता. अगदी लॉंगॉन मध्ये अंबरनाथ वारे हा खेळाडू होता शतरक्षक, परंतु ऑन स्क्रीन वरती दूध का दूध पाणी का पाणी. आणि इथे सीमा रेषेच्या अगदी पाय पडला. षटकार असेल बघा, फार मोठी चूक केली. एफर्ट भरपूर चांगला केला होता अमोल. या जर एफर्ट जर चांगला झाला असता कॅच ऑफ द मॅच ठरले असते या स्पर्धेमधले. निश्चित फार चांगला प्रयत्न केला होता. अगदी झेल पकडल्यानंतर खेळाडूचा पाय अगदी बाउंड्री लाईनला टच होतोय आणि इथून मात्र तो षटकार दिला जातोय. 6 धावेने संघ पुढे सरसावलाय. 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार खोलात टाकलेले चेंडू आपण पाहतोय, त्या चेंडूला देखील दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. निलेश सध्या मैदानाच्या आतमध्ये, निलेश नावाचा बादळ मैदानाच्या आतमध्ये शांत बसायला मागत नाही. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र सामना कुठल्या रीतीने जिंकला जाईल याच्याकडे प्रयत्न केले जात आहेत वाजापूर टीमच्या खेळाडूच्या माध्यमातून. प्रकाश बघा 14 वैयक्तिक धावसंख्येवरती कॅच ड्रॉप झाला होता निलेशचा आणि तब्बल त्याने एकट्याने 9 बॉल मध्ये 28 धावा ठोकल्या. एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त बॅटिंग निलेशसाठी. दुखापत झाली, नडलाय, भिडलाय, परंतु आता हार मानायला तयार नाहीये. गोल्डन स्पॉट वरती चेंडू आदळला, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली आणि त्याच नंतर चांगला कमबॅक करतोय अशोक हा गोलंदाज. इथून मात्र डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवरती मोठाले फटके येत नाही. या सिंगल डबलला प्राधान्य दिला जातोय.
ह्या पहिली पास बॅटच्या मधोमध स्विच ऑन द साऊंड. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नाच्या आवाकाबाहेर बॉल चालला लॉंग ऑफच्या डोक्यावर आउट ऑफ द पार. निलेशच्या बॅटमधून याच षटकातील आज दुसरा दमदार षटकार 6 धावा. या ठिकाणी पारितोषिक आपण पाहतोय गणेश शेठ भगत त्यांच्याकडनं प्रत्येक षटकार चौकारासाठी 50 रुपयाचं कॅश प्राइज इथून लागलं जाईल. वाजे संघासाठी एक सुवर्ण संधी पुन्हा एकदा बक्षिसाची खैरात पाहायला मिळते. वाजे गावाच्या प्रतिनिधीसाठी आज मैदानाच्या आतमध्ये निलेश मात्र झुंजार खेळी करत असताना आपण पाहतोय. पसबा चेंडू अगदी चांगला चेंडू रिलीज केला होता. टप्पा पडला थोडसा आउटस्पिन पाहायला मिळतो. स्टंपच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉल येतो. षटक क्रमांक संपला जातोय तिसरा. 45 धावा धावफलकावरती येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावांची गरज. सामना 8-8 आलाय. विचार केला तर या षटकामध्ये मार बसलाय. टाइम अलर्ट आणि आता 4 फिल्डर तुम्हाला बाहेर ठेवावा लागतील. एक अतिरिक्त फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. राम वारे मगाशी सांगितलं होतं तुम्हाला टाइम अलर्ट असणार आहे. अजून जर टाइम केला तर आता आयोजकांचा जो निर्णय येईल तो तुम्हाला घ्यावा लागेल. चांगली मोठी स्पर्धा, वेळेची बंधनकारक स्पर्धा पाहिजे तुम्हाला. आता फक्त तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये बाहेर फक्त 4 फिल्डर राहतील आणि आतमध्ये तुम्हाला एक अतिरिक्त फिल्डर घ्यावा लागेल. बाहेर फक्त 4 फिल्डर ठेवावा लागतील कारण जो तुम्हाला टाइम दिलेला होता त्याच्या अधिक टाइम घेतलाय तुम्ही. येणारे 6 चेंडू 8 धावांची गरज. सामना 8-8 कॅच सुटला आणि पुन्हा एकदा वापसी निर्माण केलंय. निलेश एकटा नडलाय भिडलाय आणि प्रत्येक बॉल षटकार चौकाराची भाषा बोलताय. ओटो अमोल जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स निलेशच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. निलेशचा जेल सोडला होता. आता त्या जेलची किंमत मोजावी लागते गाठेमाल टीमला. सुधागड ते खैरवाडी इथपर्यंत अंतर कापत जरूर आला होता आणि त्याच नंतर जास्त टाइम देखील त्याने केला आणि त्याच नंतर पॅनल्टीला देखील सामोरं जावं लागलं जातोय. तर तटा सर्कलच्या बाहेर अवघे 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू या ठिकाणी जर का आपण पाहायला गेलो तर अवांतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. धावपलकेवरती जाऊन पोहोचला जातोय. 46 या आकड्यावरती 6 चेंडू 7चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये सामना इम्पॉर्टंट आहे. ज्या अनुषंगाने प्रेक्षक वर्ग सामना पाहायला येतो त्या रीतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार. उजव्या हाताचा वेगवान राजेशला बीट केलं जाते. पहा या रीतीची गोलंदाजी करणं प्रकाश महत्वाचा असेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकल्या तर सामना गाठेमाल संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट केली तर सामना खऱ्या अर्थानं निलेशच्या वाजेपूर संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. कारण निलेशचा आपण जर का आतापर्यंत विचार केला एकट्यानं 34 बनवल्यात. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स आज मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय निलेशच्या बॅटमधनं. खोलात टाकलेला चेंडू पंचांकडे लावले अपिलेस. अंपायर सिग्नल OUT. बॅट्समन बाद होईल. अजून एकदा काही ते लागला जातोय वासेपूर 3D टीमला. परतावा लागेल फलंदाज राजेश खैरला. आवड मला चीन ला 6 चेंडू मध्ये धावांची गरज आहे 8. आता सामना 4 चेंडू मध्ये समीकरण उरले फक्त 7 धावांचा. 8-8 सामना. कोण बाजी मारणार कोण जिंकणार आता शेवटच्या क्षणाला. नवीन बॅट्समन इनॅट क्रमांक 4 साठी अमित बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळतोय. अमितनं चांगला खेळ केलाय बऱ्याच वर्षी परंतु आता आपल्या संघासाठी चांगला खेळ करायचा आहे. आपला विजयाचा आता गावासाठी खेळायचं आहे. फटका फसला स्लिप गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथे कॅच कदाचित घेतली असती पण आपल्या संघासाठी 3 तर नक्कीच धाव वाचवले. अशोक सुतकनं जबरदस्त एफर्ट लगावला होता. आता स्ट्राईक रुलेट झाले. आता स्ट्राईक एंड वरती ज्याचा 15 धावसंख्येवरती झेल सोडला होता तोच खेळाडू इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक एंड वरती निलेशला पाहू शकाल. ओटो अमोल
कहते हैं ना दोस्तों, जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता। और जब तक ना पड़े पत्थर पे हथौड़े के घाव, तब तक पत्थर भगवान नहीं बन जाता। मंजिलें मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है, मंजिलें मिले या ना मिले तो मुकद्दर की बात आहे, मगर हम कोशिशें ना करूया हे तो गलत बात आहे। इथून प्रयत्न करावे लागतील आता गाठीमा टीमला प्रकाश। क्या बात आहे, जबरदस्त, अतिशय रंगतदार सामना। 3 चेंडू निलेशसाठी हा ब्रॅकर बॉल लेग बिबोरचे अपील केले, डायरेक्ट हिट करणार नाहीये कारण 2 बॉल वरती सामना आलाय। जबरदस्त पैसा वसूल सामना। आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीये। संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं का जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे। अतिशय रंगतदार सामना। एका साईडला सुधागड पालीमध्ये दादा संघ हार मानायला तयार नाहीये, जरी 53 धावा बनवल्यात, आमच्यामध्ये क्षमता आहे चेस करण्याची आणि तेच अतिशय चांगला खेळ करत असताना वाजेपूर 3D संघाच्या फलंदाजाला पाहतोय। 2 चेंडू 5चं समीकरण बाकी, एखादा डॉट बॉल सामन्यामध्ये चित्र बदलू शकतो। 2 बॉल 5 धावा, फटका चांगलाय, गॅप मध्ये बॉल डीप फाईन लेगला टार्गेट केलाय, 1 बाउंस सीमा पार। हा संघर्षमय आम्हीच्या बाट मध्ये येतोय, संघर्षमय चौकार। थँक्यू डीजे। 52 धावा कंपल्सरी, एका धावीची गरज। जबरदस्त बॉल जर विकेट किपरने जर पकडला, कुठल्याही प्रकारची धाव दिली नाहीये, दिली जाणार नाही याच्याकडे लक्ष असू द्या। आणि कंपल्सरी दोन्ही खेळाडूंना क्रॉसिंग करणं फार गरजेचं। स्पर्धेचा नियम पुन्हा एकदा सांगतोय, कंपल्सरी चेसिंग। गाठीमा संघाला विनंती करतोय, एकत्र येऊ नका। 1 बॉल 1 धावींची गरज। प्रेक्षक, सामना जर आवडला सर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। काय पैसा वसूल सामना। 53 धावा चेस करत होता वाजेपूर 3D संघ। 1 बॉल वरती सामना आलाय। निलेशचा 15 धावसंख्येवरती झेल सोडला होता, तिथून मात्र एकट्याने मॅच फिरवले आणि तो खेळाडू होता नॉस्टॅग वरती। आम्ही ती चौकार ठोकलाय, संघर्षमय माइंडसेटनी चांगला फटका ठोकला होता, फाईन लेगला टार्गेट केलाय। 1 बॉल 1 धावीची गरज। हुकला तो संपला, घरचा रस्ता पकडावा लागेल। 1 बॉल 1 धावीची गरज। अमोल काय म्हणशील, पैसा वसूल सामना। अगदी हृदयाची टोके वाढवणारा रंगतदार सामना आपण पाहतोय। शेवटचा 1 चेंडू आणि 1 धाव संख्येची गरज आहे। गाठीमाल की वाजापूर, यावेळी कट केला जातो यष्टांच्या मागे, कदाचित सामना फिनिश, सामना जिंकलाय वाजेपूर 3D संघानं। जबरदस्त झुंज केली गाठीमा संघाच्या टीमनं, हारलं गाठीमा संघ। पैसा वसूल सामना झाला होता, परंतु काय दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे। अमोलचा एकदा जोरदार टाळ्या नक्कीच यासाठी प्रेक्षक वर्ग मॅच पाहण्यासाठी येत असतो। आणि तसाच विचित्र सामना झाला होता याच मैदानावरती। कालचा सामना झाला होता CBD आणि तामसाईच्या विरोधात। 1 बॉल 2 धावींची गरज होती, त्या देखील धावा बनल्या आणि आज देखील 1 बॉल 1 धावींची गरज असताना सामना जिंकलाय वाजेपूर 3D संघानं। हाडला गाठीमा संघ आणि विजयाच्या देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा। आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला गाठीमा संघ, तुमचा मनपूर्वक आभार। आई माझी कोणाला पावली ग, आई माझी कोणाला पावली, पावली खैरवारी चालो काना ग, हनुमान या बंधवाला। आई तुझा ग्राउंड कोणी केला ग, आई तुझा ग्राउंड कोणी केला, केला य खैरवारच्या मित्राई ग, गावच्या पोराई। आई तुझ पालकीला कुणी ग, आई तुझ पालकीला कुणी, आई तुझ्या बंधुवाला आलो ग, बंधुवाला आलो ग, आई तुझ केलं ओलनी ग, आई तुझ केलं ओलनी। थँक्यू आई तुझ्या ग्राउंड साठी केला ग खर्च पाणी। थँक्यू यस, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भानुदास सिनारे साठी। प्रकाशजी गोंदले यांचे आगमन झाले या ग्राउंड मध्ये। भाऊदास सिनारे उपसरपंच शिरवले आणि आपले आप्पा
या सामन्याचा सामनावीर नो डाऊट 15 धावसंख्येवरती झेल सोडला होता. जरी गोलंदाजी खराब केली निलेशनं, परंतु चांगली फलंदाजी केली आणि तोच खेळाडू ठरलाय. एकट्याने 13 चेंडू मध्ये 34 धावा टोकल्या, नॉट आउट. तोच खेळाडू ठरला या पहिल्या सामन्यामध्ये. सामन्याचा सामनावीर निलेश, नो डाऊट. सामन्याला सुरुवात होईल. सेकंड राऊंडचा पहिला सामना. ऑन द टॉस वाघेरा संघाने टॉस जिंकलेला. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला. वाघेरा संघाचे 2 खेळाडू दाखल मैदानाच्या आतमध्ये. ओल्ड इज गोल्ड. जोमा नॉन वरती प्रवीण. आता गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज पाहू शकाल निलेश भगत. जे भोलेनाथ गाडीश्वर संघाचा एक मुख्य ट्रम्प कार्ड म्हणून त्याची ओळख आहे. कमी कालावधी मध्ये या खेळाडूने अगदी क्रिकेटची छाप सोडली आणि चांगलं नाव कमावलं. क्रिकेटच्या पटलामध्ये अजून एक नाव मोठं पाहायला मिळतंय. गाडीश्वर गावातला एक नामवंत गोलंदाज निलेश भगत. गेम इज ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले. पहिला गोलंदाज मार्क वरती. प्रगतीपथावरती निलेश भगतला पाहू शकाल. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकाचा वापर करण्यामध्ये यश लागलंय आणि इथे ऑन स्ट्राईकवरती इन ऍक्शन मध्ये ओल्ड इज गोल्ड जोमा निरगुडा हा खेळाडू पाहू शकाल. पहिला बॉल जोमासाठी. सेकंड राऊंडची पहिली मॅच. फटका बसलाय. पहिल्या बॉलवरती विकेट येईल का? रमेश चेंडूच्या खाली. विकेट नंबर 1. ओल्ड इज गोल्ड आउट. नेक्स्ट बॅट्समन रेडी राहायचं बघा. वेळ हळूहळू आता निघत चालली आहे बघा. लक्ष असू द्या. लवकरात लवकर सामने संपतील याची दक्षता घ्या आणि कुठल्याही सामन्यामध्ये गालगोट होणार नाही याच्याकडे देखील. त्याच्या कारणास्तव तुम्हाला वेळेचं बांधन देतो आम्ही. नेहमी सांगत असतो टाइम आलेला आहे बघा. याच्याकडे लक्ष असू द्या. दुसरा फलंदाज मैदानाच्या हातामध्ये. नितीनसाठी पहिला बॉल हुक केलाय. बऱ्याच वेळ चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. गुरनाथ होता आणि तिथे मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू आदळलाय. पुन्हा अशी एकदा खराब क्षेत्ररक्षण. 3 तिगाडा काम बिगाडा आणि इथे धावा मिळतील 3. दुसऱ्या बॉल वरती वैयक्तिक आणि संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय. नितीन या खेळाडून वाघेरा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 3 धावसंख्या. पाठचा जो सामना झाला अगदी रोमहर्षक सामना झाला होता. बऱ्याच लांबवरचा प्रवास कापत आला होता. घाटीमाल संघ 1 धाव 1 बॉलची गरज 1 रनची गरज होती वाजीपूर त्रिडी संघाला. ब्लॉक लाईनचा बॉल दिशा दाखवले. लॉंगअपच्या पलीकडे बॉल चाल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउंस सीमा पार येतोय. संघर्षमय चौकार प्रवीणच्या बॅटमध्ये डीजे. कॅच सोडले बघा. सेकंड स्लिप मध्ये साधा सोपा दीपक बघत होता. तिथे सेकंड स्लिप मध्ये साधा सोपा जेल होता. बॅटची कडा प्रवीणचा मुख्य ट्रम्पकार वाघेरा संघाकडनं नक्कीच टर्निंग पॉइंट ठरू शकेल बघा. पाठच्या सामन्यामध्ये कॅच सोडली होती निलेश या फलंदाजाची आणि तिथून मात्र निलेशने करामत केली होती. घाटीमाल संघाला पाणी पाजलं वाजीपूर त्रिडी संघानं. जबरदस्त हाय व्होल्टेज सामना झाला होता. याही सामन्यामध्ये कॅच ड्रॉप झाले. दीपक भगतने कॅच सोडले. चौथ्या बॉल वरती हा प्रकार बॉल पूल मध्ये कन्वर्ट केलाय. डी पॉइंटला चकवा दे चेंडू फरार सीमा पार येतोय. चौकार डीजे. 12 धावा धावपलकावरती कॅच सुटल्यानंतर अगदी तुटून पडलाय. स्ट्राईक रोटेट झाली तशी लगेच मोठी फटकेबाजी पाहायला मिळते नितीनच्या बॅट मधला. शेवटचा अंतिम बॉल पॉवर प्ले षटकामधला हा प्रकार बॉल पुढे येऊन सरतो डायरेक्ट हिट परंतु सेफ खेळाडू आणि पंचांचा इशारा आला. यस इट इज अ वाईड बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर
अतिरिक्त धाबेने भर पडेल टीमची धावसंख्या. वाघेरा संघ बॅटिंग करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये एक गडी बाद, 13 धावा धावफलकावरती. फार चांगल्या आजच्या दिवसामध्ये देखील लढती पाहायला मिळाल्यात प्रेक्षकांना. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक एन्जॉय करत असतात त्यांचाही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आमची आवाजाची काळजी घेणारे RSDJ च्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल, फटका चांगलाय, मनगडीची ताकद ब्लॅक स्क्रीनच्या वरतून ठोकलाय नितीन ब्रँड षटकार. षटक समाप्त. DJ वर 5 मिनिटांमध्ये षटक संपलंय. आता अवघ्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक संपवायचेत. लक्ष असू द्या. जय भोलेनाथ गाडीश्वर संघ, वारंवार मी का सांगत असतो, टाइम इज आलेड आहे बघा. प्रत्येक टीमला वारंवार सूचना देतोय आम्ही बघा, लक्ष असू द्या. आणि त्याच नंतर 10 मिनिटांमध्ये आता तुम्हाला 2 षटक संपवायचेत. पहिल्या षटकामध्ये विचार केला, चांगली गोलंदाजी राहिली, जशा कॅच सुटला तिथून मध्ये नॉन स्ट्राईकचा खेळाडू स्ट्राईक इन वरती आला नितीन. त्याच नंतर चौकार षटकार ठोकला आणि महागडं षटक राहिलं. तब्बल निलेश भगत ना मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या. महागडी गोलंदाजी. प्रवीण हा खेळाडू आता स्ट्राईक इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल. अजून संतोष निरगुडाला येणं बाकी असणार. संतोष निरगुडानं बराच मैदान गाजवले आणि याही खेळाडूनं मैदान गाजवले, कारण ते दोघं अगोदर ओपन करायचे, परंतु यावेळेस तगडी बॅटिंगचा भरपूर या टीम मध्ये आता झालंय भरपूर चांगला. चला आता 9 मिनिटं बाकी. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक, 1 मिनिट तर झालाय. याच्याकडे लक्ष असू द्या. गाडीचा संघ टाइम सेट केला, लक्ष असू द्या. पहिला बॉल शुभमचा पहिला बॉल दांडी गोल. यस, फर्निचर डिस्ट्रॉयर. प्रवीण back to the dugout. शुभमने दांडी उद्ध्वस्त केल्या. खेळाडूच्या प्रवीण निराश झालाय. अगदी निराशमय शांतता पसरली खेळाडूच्या डगआउट कक्षामध्ये. नवीन खेळाडू दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती, जर्सी क्रमांक 33 आकेश. पाठच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती या खेळाडूनं, आणि तोच आता फलंदाजी मार्कवरती सज्ज. 4थ्या क्रमांकावरती पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त. टाइम अलर्ट असणार आहे, याच्याकडे लक्ष असू द्या. गाडीश्वर संघ, वारंवार सांगतोय आम्ही तुम्हाला. थोडासा रनअप मध्ये अडथळा येतोय. कमीत कमी 15 ते 16 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय. अतिशय गुणवान खेळाडू, आयकॉन म्हणून त्याची भूमिका पार पाडत मोठमोठ्या स्पर्धा का खेळत असतो त्याचं ज्वलंत उदाहरण. पहिलाच बॉल टाकत असताना दांड्या गुल केल्या. मोठा खेळाडू गारद केलाय वाघेरा संघाचा प्रवीणला. दुसरा बॉल आल्या आल्या स्वागत केलाय गोलंदाजाचा. क्या बात आहे. ठोकलाय मायटी हिट आकेश. ब्रँड षटकार. DJ जबरदस्त आवाज आला, टक, आणि डायरेक्ट बॉल बाहेर पाठवलाय सीमा रेषेच्या. 6 धावांना आपलं वैयक्तिक 600च्या स्ट्राईकने ओपन केलाय. यावेळेस गती कमी केली. चांगला कमबॅक. गोल्डलेन्स बॉन्डवरती चेंडू आदळा, गतीही कमी केली, व्हॅरिएशन केलं होतं. आणि त्याच नंतर डॉट बॉल. तिसरा डॉट बॉल आलाय. चांगला कमबॅक केलाय. धावांचा विचार केला. बॅटिंग करत असताना 25 धावा, 25 लॉस ऑफ 2 विकेट. वाघेरा संघाची धावसंख्या. वाघेरा संघ म्हटलं तर 5 ते 6 फलंदाजाचा भर नाही त्यांच्या टीम मध्ये. तिसरा डॉट बॉल आलाय. गती कमी केली. अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. चकितचा केलाय फलंदाज आकेशला. पहिला बॉल होता स्पीड, गतीला पाठवलं होतं प्लॉट मध्ये त्या बॉलला. आणि त्याच्यानंतर परिवर्तन, व्हॅरिएशन, जादूची फिरकीची गोलंदाजी पाहायला मिळते विकेट वरती.
शुभमने फार चांगला कमबॅक केलाय. 4 चेंडू आतापर्यंत फेकले. 4 चेंडू मध्ये फक्त 6 धाबा खर्च केल्या. व्हेरी गुड कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा शेकते राईट अमोर द विकेट. अर्ध्या टप्प्यावरती विकेट. त्याच नंतर बॉल चाललाय लॉंग लेग मध्ये. शतरक्षक धावतोय रतन. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. फेकी अचूक तितकंच चांगली रनिंग पाहायला मिळाल्या. या मिळतील 2 धावा. चक्कीचा केलाय फलंदाज आकेशला. आणि त्याच नंतर जास्त वेळ नॉन स्ट्राईक वरती तडफडतोय नितीनच्या बॅटमध्ये चौकार षटकाराची भाषा बोललाय. पहिल्या षटकामध्ये निलेशला मार बसला. त्याच नंतर चांगला कमबॅक केलाय. 8 धावा खर्च केल्या 5 बॉल मध्ये. शेवटचा अंतिम बॉल वरती एखादा मोठा फटका येईल का? 27 धावा धावपलकावरती. आकेशने षटकार ठोकलाय परंतु जास्तीत जास्त डॉट बॉल देखील खेळलाय. फटका बसलाय परंतु पंचांचा इशारा आलाय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूने वळण घेतलाय. यस इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त धाबेने भर पडली. त्याच्या टीमची धावसंख्या 28 अंकावरती जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना वाघेरा संघ. दोन्ही संघांना आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. अर्धा सामना जिंकलाय. पहिल्या सामन्यामध्ये विचार केला तर जय भोलेनाथ गाडेश्वर संघ कुशिवली संघानं फार चांगला खेळ केला होता परंतु प्रेमनं सामना जिंकून दिलाय. फटका बसलाय लेग स्लिप मध्ये. रतन अजिबात चुकी होणार नाहीये. तिसरा झटका लागलाय वाघेरा टीमला. आकेश बॅक टू द पॅव्हेलियन. जबरदस्त असा सॉन्ग पाहायला मिळालाय. नाना डीजेच्या माध्यमातून विचार केला तर गाडीचीरचा सामना आणि बघा लगेच तो तसंच संगीत ऐकायला मिळालंय प्रेक्षकांना. हे होते आमचे नाना खंडवे डीजे मास्टर. आपलं देखील भरपूर मोठं नाव कमावलंय. गुणवान खेळाडू दामणी गावचा एक उभरता सितारा. गोलंदाजी असो फलंदाजी असो फार चांगला गुणवान खेळाडू आणि अगदी शांत खेळाडू पाहू शकाल दामणी गावातला. आणि त्याच्या माध्यमातून संगीतमय ऐकायला पाहायला मिळतंय. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. नवीन गोलंदाज जय भोलेनाथ गाडेश्वर संघाचा प्रदीप. पाठच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती प्रदीप. बघा बॉडी लँग्वेजला जरी असली परंतु चांगली गोलंदाजी असणार. बघा फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी टार्गेट केलाय. लॉंग ऑन मिड ऑनला टार्गेट केलाय. बॉल गोळीच्या वेगानं फरार. येतोय चौकार. नितीनला स्ट्राईक मिळाली नव्हती. दुसऱ्या षटकामध्ये एकही चेंडू सामना केला नव्हता. पहिल्या षटकामध्ये चौकार षटकार ठोकले होते. आता मध्ये तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली. स्ट्राईकचं पूर्णपणे सोनं केलंय. पहिला बॉल प्रदीपचं स्वागत केलंय चौकारानं. जबरदस्त बॅटिंग. 4 मध्ये 17 धावा ठोकला वैयक्तिक. हा प्रकार बॉल जबरदस्त विकेट किपिंग. बघा रमेशच्या माध्यमातून एक चांगला मास्टर माइंड खेळाडू त्याच्याकडे पाहिलं जातं. गाडशे संघाकडनं सातत्यानं तो विकेट किपिंगची भूमिका पार पाडत असतो आणि तितकं चांगलं दर्जा क्षेत्ररक्षण राहिलंय. बघा रमेशच्या माध्यमातून गुड फिल्डिंग. प्रदीपनं देखील चांगला कमबॅक केलाय. चौकार ठोकल्यानंतर चांगली वेग तेज तरार चेंडू फेकी केले. बघा ब्लॉक लाईनचा बॉल पायावरती आदळला परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि ते काय घडलं जातं. बॅकअप नव्हता डायरेक्ट हिट केलाय परंतु काय घडलं जात आहे. लॉंग ऑफ मध्ये चुका पाहायला मिळतात प्रेमच्या माध्यमातून आणि ते एकही धाव नव्हते. तिथे 3 धावा पळून काढल्या. लेग बायच्या स्वरूपात मिळतील 3 धावा. 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 35 धावा धावपलकावरती. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आता झालेल्या चुका तुम्हाला सुधारणं क्रिकेटमध्ये फार गरजेचं असतात. बघा भरपूर चुका झाल्या होत्या पाठच्या सामन्यामध्ये घाटीमार संघाच्या विरोधात आणि त्या चुका भरपूर नडायला आल्या. निलेश सारख्या फलंदाज झेल सोडला. तिथून मात्र निलेशने हाहाकार केला होता आणि सामना पूर्णपणे विजय खेचून दिला होता. फटका चांगला नाही खेळला परंतु यष्ट्या उद्ध्वस्त. संतोषची टर्निंग पॉइंट विकेट ठरू शकेल या मॅच मध्ये. विकेट क्रमांक 3 बॅक टू द डगआउट संतोष निरगुडा.
टाइम आलेला आहे बघा. 2 मिनिटं बाकी षटक संपण्यासाठी. जर का 2 मिनिटांमध्ये षटक संपलं नाही तर कदाचित तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये आता एक अतिरिक्त फिल्डर घ्यावा लागेल गाडीवर संघ. फटका फसलाय लेग स्टंपच्या बाहेर. यस पंचांचा सिग्नल आला. यस इट इज व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी याही षटकामध्ये थोडस फंबलिंग पाहायला मिळालंय. खराब फिल्डिंग ही पाहायला मिळाले. 36 धावा धावफलकावरती. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेट. आपल्याकडे बॉल कन्वर्ट केलाय डिफाईनला. जबरदस्त क्षेत्ररक्षण राहुलच्या माध्यमाला 2 धाब्याचा प्रयत्न. डायरेक्ट कलेक्शन चांगलं. आता बाद व्हावं लागेल. इथून प्रमुख खेळाडूला बाद केला. नितीन सारख्या खेळाडूना. त्या नितीनने एकट्याने वैयक्तिक चांगला खेळ केला होता आणि तो खेळाडू होईल बाद. रनआउटचा शिकार. पहिला गडी बाद. 5वा झटका लागलाय टीम वाघेरा. पाहताय बघा प्रेक्षक किती एन्जॉय करतायत बघा. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय त्या गाण्यावरती प्रेक्षक मनोरंजन करताना पाहता ऑन स्क्रीन वरती. प्रदीपनं विकेट मिळवली आणि त्याच नंतर रनआउटचा शिकार बनलाय नवीन खेळाडू युवराज आलाय. अगदी लेग बिफोरची अपील केलाय परंतु हाईट जास्त होती बॉलला. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. प्रदीपने चांगला कमबॅक केलाय. तिसऱ्या षटकामध्ये टर्निंग पॉइंट न चांगलं षटक फेकलाय बघा. शेवटचा अंतिम षटक. बरोबर 5 मिनिटांमध्ये षटक समाप्त झालाय प्रदीपचा. आता येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ बाकी. धावांचा विचार केला 37. देऊया डीजेला संधी. शेगाव युवा कार्यकर्ता आदरणीय आशिष भाई भगत यांच्याकडनं देखील गाडेश्वर टीमला भरभरून शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा. हार्दिक स्वागत. अंतिम षटक. पहिलाच बॉल फुल टॉस. क्षेत्ररक्षक असणार शुभमने साधा सोपा झेल सोडलाय बघा मिड विकेटला. खराब फेकी तिथे काय घडलं जात आहे. चेंडूला अडथळा निर्माण झालाय बघा. साधा सोपा झेल होता. समाधान सारख्या खेळाडूचा फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल वरती एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही आणि साधा सोपा शुभम सारख्या खेळाडूने झेल सोडला अमोल. आणि इथे धावांचा जर विचार केला 4थं षटक चालू असताना 39 प्रेम पाठच्या सामन्याचा हिरो जय बोले कुशी संघाला परास्त केलं होतं. या खेळाडूनं 2 बॉल मध्ये 8 धावा ठोकल्या होत्या. गुडगा वाको शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मिळतील. पण बॅट कट आहे का सर? बॅट कट का? मिळेल एक सिंगल. त्याच नंतर स्ट्राईक रोटेट झाले. नवीन खेळाडू एंटर झालाय ऑन स्ट्राईक एंड वरती. युवराज समाधान युवराज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 विकेट गेल्या जवळपास वाघेरा संघाच्या. युवराज स्ट्राईक एंड वरती. यंग टॅलेंट स्ट्राईक एंड वरती पाहू शकाल. युवराज विचार केला तर कमी वयाचा खेळाडू अमोल. कमी वयाचे खेळाडू सातत्याने प्रॅक्टिस करत असता आणि प्रॅक्टिसचा बेनिफिट घेत असतो. फुलटॉस बॉल इनसाइड एज लागले डायरेक्ट हिट करेपर्यंत खेळाडू सेफ. प्रेमलाही माहीत असणार बघा हातामध्ये चेंडू ठेवावा लागेल कारण भरपूर मिस फिल्डिंग झाले. पाठच्या बॉलवरती जेल सोडलाय. त्याच नंतर विकेट किपरच्या माध्यमातून देखील चुका झाल्या. प्रॉपर फेकी पाहायला मिळाली नाहीये आणि जिथे मात्र तिसऱ्या बॉलवरती आले एक सिंगल. शेवटचे अंतिम 3 बॉल 41 धाबा कंप्लीट झाल्या स्कोर कार्ड वरती. 4 षटकाची मॅच. सायंकाळच्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ चालू. गती कमी केले. लेग कटर बॉल पडल्यानंतर थोडसा बाहेर चेंडूला वळण घेतलंय. व्हॅरिएशन केलंय. गती कमी केली आणि त्याच नंतर अचूक टप्प्यावरती टप्पा ठेवून चांगली गोलंदाजी. बघा अमोल विचार केला चांगली सुरुवात झाली होती वाघेरा संघाची कारण विचार केला पहिल्या षटकामध्ये 19 धाबा टोकल्या होत्या निलेश प्रमुख गोलंदाजाला आणि त्याच नंतर शुभमनं अवघ्या 9 धाबा खर्च केला. 2 विकेट मिळवले होते आणि तिसऱ्या षटकामध्ये जबरदस्त प्रदीपने कमबॅक केला होता. 6 धाबा खर्च केल्या आणि 4थ्या षटकामध्ये
देखील जरूर चांगला कमबॅक केलाय बघा. रनआउटचा शिकार युवराज बॅक टू द डग आउट. तर वाजीपूर संघाचा कॅप्टन दोन्ही संघासाठी पहिला पुकार लगेच टॉस करण्यासाठी या लगेच आपण. स्लोवर बॉल समाधानला समजणं नाही झालं असं आणि त्याच नंतर एंड ऑफ द ओव्हर 4 षटकाचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकामध्ये धावा जमा केल्या वाघेरा संघाच्या फर्स्ट इनिंग मध्ये 42 धावा 43 धावा बनवायच्या उत्तर दर्यामध्ये. पाहत राहा ऐकत राहा कुठे जाऊ नका. वागेश्वर चषक 2025 धमाका ग्रामस्थ मंडळ चषक कैरवाडी ही आयोजित स्पर्धा मी घेऊन जातोय अमोलच्या माध्यमातून. आणि त्यानंतर टॉस करण्यासाठी विनंती करतोय. एका साईडला वाजीपूर 3D संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ, सागवाडी भोऱ्याचा संघ, दोन्ही संघ कॅप्टन उपस्थित. टॉस करण्यासाठी काशीनाथ भगतला या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक नाणेफेकी करण्यासाठी विनंती करते काशीनाथ भगतला. सागवाडी भोऱ्या त्यांचा संघ, त्या एका बाजूला वाजीपूर 3D संघ, मारुतीचा संघ. ऑन द टॉस सागवाडी संघाच्या बाजूने टॉस लागलाय. डिसाइडेड बॅटिंग फर्स्ट इन्व्हाइट केलाय शतरंगासाठी वाजीपूर 3D संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रदीपला आपण पाहतोय डावखुऱ्यात आज एक स्फोटक फलंदाज. सोबतीला शुभम चौधरीला आपण पाहतोय. गाडेश्वर टीमची रण मशीन त्याला सातत्यानं प्रकाश आपण पाहतोय. तो शुभम सध्या नॉन स्ट्राईक एंडवर त्या खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज गुरुनाथचं कौतुक करावं तेवढे कमी आहे. मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. टाइम अलर्ट असेल ना याकडे देखील लक्ष असू द्या वाघेरा संघाच्या संगणकाचं. गोलंदाज तयार आहे. पंचांच्या उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. डावखुऱ्याताचा गोलंदाज समोर डावखुऱ्याताचा फलंदाज प्रदीपला पाहतोय. ऑनसाइडला उडवलाय. गोळीच्या वेगानं बॉल चाललाय दुसऱ्या टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडं 4 धाबींसाठी येतोय हा चौकार. करतोय 11 वरती पोहोचला जातोय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. आक्रमण केले जातात. जेवण एक चौकार ठोकला होता त्यानंतर प्रदीपच्या बॅट मध्ये आल्या मात्र गोलंदाजाचं स्वागत केलं जातोय. 4 धावेने पुन्हा एकदा क्रॉस लाईन गॅप भरपूर मोठा आहे. लॉंगॉनचा शतरक्षक चेंडूवरती येतोय. उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगल कंप्लीट केले जाते. सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं संपला जातोय आणि पहिल्या षटकानंतर गाडेश्वर संघ उत्तरार्धामध्ये फलंदाजी करत असताना 12 वरती पोहोचला जातोय. सामना स्टार्ट करायचे पहा. पहिला षटक संपले. पहिल्या षटकानंतर उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना गाडेश्वर संघ पोहोचला 12 या आकड्यावरती. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये अजूनही जर का आपण पाहायला गेलो तर 33 धावा संख्येची गरज असेल. माफी असावी निश्चित आपण पाहतोय या ठिकाणी थोडीशी संपा सिग्नल नो बॉल. हाईट फॅक्टरचा नो चेंडू फेकला जातो आहे. इस्टनच्या मागे चुका देखील पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आकिशला आपण पाहतोय ज्यानं फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी जरूर केली होती. मात्र आता त्याच्या बाटेस गोलंदाजी आल्या. गोलंदाजी त्याला चांगली करावी लागणार आहे. 14 धाबा धावफलकेवरती पाहावा लागतील. मात्र इथून जर का आपण पाहायला गेलो प्रकाश शुभम
नावाचं बादल सध्या मैदानाच्या आतमध्ये मागील मॅच मध्ये शांत पाहिलं होतं, मात्र या सामन्यामध्ये त्याला चांगला खेळ करायचा आहे. तर आपण जर का पाहायला गेलो तर 43 धावा बनवायच्या होत्या, आतापर्यंत पोहोचलाय 14 या आकड्यावरती. शुभम साठी खोला टाकलेला चेंडू सरळ जर का आपण पाहायला गेलो तर अगदी लॉंग स्ट्राईकच्या फलंदाज नॉन स्ट्रायकेटच्या फलंदाजाच्या वाडीवरती चेंडू आदळला जातोय. चला पाणी घेऊन लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. स्वयंसेवकाला विनंती असेल की आपण लगेच पाण्याची माग करायची. इथून मात्र फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 15 वरती जाऊन पोहोचला जातोय. प्रदीप 6 धावसंख्येवरती खेळतोय. फुलरलेचा बॉल समोर उडवला. स्विच ऑन द साऊंड. बॉल चालला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आउट ऑफ द बार. प्रदीपने ठोकलाय. प्रदीप ब्रँड षटकार. प्रदीपच्या बॅटमधनं षटकार. खुलना टाकलेला चेंडू स्टंपच्या मागे बॅकअप भरपूर चांगलं राहिलं जातं. या रीतीची गोलंदाजी केली तर पूर्णपणे फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जाईल. मात्र अद्यापर्यंत शुभमला पण पाहतोय. शुभम खेळतोय. जर आपण पाहायला गेलं एक चेंडू पेस केला 1 या धावसंख्येवरती. प्रदीप खेळतोय 4 चेंडू 12 धावसंख्येवरती. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. 43 समीकरण होतं, मात्र सगळी 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली जाते. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये रामदासला आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये जर आपण विचारायला गेला तर संपूर्ण दिवसांमध्ये ज्यांना स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय त्यांच्या रामदास उघडे त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. पुन्हा बॉल होता. शुभमला आपण पाहतोय ऑन साइडला खेळला जातो. ऑलंद कार्पेट क्षेत्ररक्षक येते. चेंडूवरती उचलणार फेकणार तोपर्यंत मिळणार फक्त सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. धावपलकेवरती जाऊन पोहोचला जाईल 23 या आकड्यावरती. अजूनही जर आपण पाहायला गेला अजूनही 20 धावसंख्येची गरज असेल. इतर अर्थामध्ये बॅटिंग करत असताना जे बोलनाथ क्रिकेट संघ गाडेश्वर आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करतो वागेरा संघ. अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपण पाहिलेत. मात्र या मैदानावरती चांगला खेळ केला जातोय. फटका पासला जातोय. मिडॉनला फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. दुसऱ्या अटमला उचलला जातोय. फेकीपर्यंत 2 धाबा वेगाने कन्वर्ट केला जातात. या षटकाचा जर प्रकाश विचार करायला गेला तर चांगली गोलंदाजी जर आपण पाहिले. एक फुलरलेचा बॉल फेकला होता, त्यावरती आक्रमण केलं होतं. फलंदाज प्रदीपनं तो षटकार टोकला होता लॉंगांच्या बरतून. या 2 धावेनं संघ पुढे सरसावला 25 वरती जाऊन पोहोचला जातोय. मोठ्याला फटक्यांची नितांत गरज नाही. सिंगल डबलला देखील सामना जिंकता येतो हे दाखवून दिलं जातं आज दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. समोर खेळण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर इथून आपल्याला पाहायला मिळतो. विकेट किपरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण क्षेत्र इंड ऑफ द बॉल षटक क्रमांक इथे दुसरं देखील संपला जातो. 2 षटकांचा मादली खेळ संपल्यानंतर उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना जे बोलण्यात गाडेश्वर संघ पोहोचला 26 वरती 1 विकेट. 12 चेंडू 17चं समीकरण. टाइम आलाड असेल याकडे लक्ष असू द्या. फक्त 4 मिनिटांचा अवधी राहिलाय. 4 मिनिटांमध्ये हे षटक संपलं पाहिजे. अन्यथा शेवटच्या षटकाला जर का टाइम घेतला तर मात्र तटाव सर्कलच्या बाहेर असणारे 5 क्षेत्ररक्षकामधला एक क्षेत्ररक्षक तटाव सर्कलच्या आतमध्ये खेळवला जाईल. याकडे देखील वागेरा संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. गोलंदाज तयार आहे. गोलंदाज सुरेशला आपण पाहतोय. सुरेशचा पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय पॅडवरती अडथळा जातोय. पंचांकडे अपील जरूर पाहायला मिळाले होते. अपील मध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी पाहायला मिळतोय. पंच अपील मात्र फेटाळून लावत असताना आपण पाहतोय. प्रदीपला आपण पाहतोय स्ट्राईक इन वरती ज्याच्या बॅट मधनं षटकार आला. प्रदीप खेळतोय 8 चेंडू 16 वरती. शुभम खेळतोय 2 चेंडू 2 धाबा संख्येवरती. 11 चेंडू 17चं समीकरण. मॅच मध्ये मजा
हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटशी टॉपीच लागली जाते, फर्स्ट स्लिपला पकडला जातोय जल, संपुष्टात येतोय फलंदाज प्रदीपचा खेळ, धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय टीम गाडेश्वरला. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल, हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 10 चेंडू 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते प्रकाश या षटकामध्ये. मागील षटकाचा जर का आपण विचार केला तर षटकामध्ये आकेशनं फेकलेलं षटक, एक षटकार जरूर खाल्ला होता आणि तिथून मात्र चांगलं षटक फेकलं होतं. पहिल्या षटकामध्ये गुरुनाथनं 12 धाबा खर्च केल्या होत्या आणि तिथून मात्र सुरेशच्या हातामध्ये संघाच्या संघटनेकडे विश्वास दाखवलाय. मात्र सुरेश अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. या पिले हा फटका चांगला पाहायला मिळतोय, समोर उडवण्याचा प्रयत्न केला जातो. एका टप्प्यानं शतरक्षक येतोय चेंडूवरती, उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाईल. एक या धावसंख्येने संघ पुढे सरसावला जातोय. 27 आकड्यावरती 9 चेंडू 16चं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. सामना दोन्ही संघ सोडायला तयार नाही. एका साईडला गोलंदाजी करतोय खऱ्या अर्थानं वाघेरा संघ, मात्र गाडेश्वर संघाच्या विरोधामध्ये फाईट करतोय. समोर आपण पाहतोय गाडेश्वर संघाचा सिक्सर किंग शुभमला शांत केलं जात आहे. पहा, चांगला चेंडू रिलीज केला जातो. यार्कर चेंडू वारंवार फेकले जात आहेत, मात्र फलंदाजाला पूर्णपणे शांत केलं जातोय. या रीतीची फलंदाजी करणं मित्र म्हणून शुभकडनं अपेक्षित नाही, मात्र त्या रीतीची सध्या फलंदाजी पाहायला मिळते. कारण गोलंदाजीची भरणा असणारा संघ वाघेर आपल्याला पाहायला मिळतो. यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये या संघाला आपण पाहतोय. गेल्या 2 वर्षांमध्ये थोडंसं बॅकफूट वरती पाहिलं होतं प्रकाश, मात्र यावेळी चांगला परफॉर्मन्स केला जातोय. वाईट बॉल येतोय, अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेने संघ 28 वरती पोहोचला जातोय. 8 चेंडू आणि अजूनही 15 धावसंख्येची गरज असेल. सुरेशच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. हा षटकामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका मारू दिला नाही. त्यामागचं कारण गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. गुडघा वाकवत हा चेंडू खेळला होता. अगदी आपण पाहतोय शतरक्षक तैनात आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धावचीतची संधी नाही. इथून मात्र शुभमची विकेट महत्वाच्या. वाघेरा संघाच्या संघनायकाला देखील माहिती आहे आणि इथून मात्र राहुल जर का आपण पाहायला गेलो तर सुरक्षितपणे आपल्या क्रीज वरती पाहतोय. बघा, दोन्ही खेळाडूला क्रीज सोडणं फार गरजेचं आहे. बघा, तरच धाव दिली जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या दोन्ही खेळाडूंचं. 7 चेंडू 14चं समीकरण. आता गाडेश्वर संघाच्या बाजूने पारड जड होत असताना आपण पाहतो या चेंडूवरती एखाद मोठा फटका आला तर चांगलं आपल्याला पाहायला मिळेल रणनीती. या बिली आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिटची नामी संधी जरूर होती. इथून कदाचित चेंडू एस्टांवरती आदळ असता तर फलंदाज शुभमला परतावा लागला असता. षटक क्रमांक 3 संपला जातोय. 3 षटकांच्या अखेरीस उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना गाडेश्वर संघ पोहोचला 31 आकड्यावरती. 6 चेंडू 12चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्या, कॉपरेट करा. स्पीडअप पाहिजे बघा वाघेरा संघ, प्लीज. चला भागेरा संघ कॉपरेट करा मित्रांनो. अजून एक सामना पेंडिंग आहे. 6 चेंडू आणि विजयाकरिता 12 धावसंख्येची गरज आहे. आतापर्यंत शुभम मैदानाच्या आतमध्ये प्रकाश आपण पाहतोय. सलामीला मैदानावरती दाखल झाला होता, मात्र त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धाबा आपल्याला पाहायला मिळाला नाही. 4 चेंडू पेस केलेत, फक्त 3 धाब्यांचं योगदान दिलं. सोबतीला राहुलला आपण पाहतोय ज्यानं 2 चेंडू पेस करत 3 धाब्यांचं योगदान दिलंय. 6 मध्ये 12 बनवायचे. आता बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमला बनवल्या जातील का, गोलंदाजी करत असताना वाघेरा संघाच्या माध्यमातून डिफेंड केल्या जातील, हा देखील प्रश्नचिन्ह आता प्रेक्षक वर्गांना विचारला जाईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय सूरजला आपण पाहतोय. मागील मॅचचा हिरो. पहिलाच बॉल पुलर लेनचा होता, उडवण्याचा प्रयत्न केला होता. मेडॉनला शतरक्षण आपण पाहतोय. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. फेकी अचूक होती. कलेक्ट कदाचित प्रकाश इथे कलेक्ट चांगलं करता आला असतं तर इथून निश्चित फलंदाजाला बाद बाबा लागला असता. संपा सिग्नल एक शॉर्ट रन असेल, फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 32 वरती जाऊन पोहोचला जातोय. 5 चेंडू 11चं समीकरण. सामना सोडायला दोन्ही संघ तयार नाही. समोर शुभमला आपण पाहतो. शुभम मध्ये क्षमता मोठे फटके लगावण्याची, मात्र मोठे फटके लगावले जातील का? गाडेश्वर संघासाठी हा सामना जिंकून दिला जाईल का? गोलंदाजी करणारा संघ या धावा डिफेंड केला जातील.
फटका चांगला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड विकेटलाच फटका सजवला जातोय. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. फेक्या अचूक्या कलेक्ट चांगलं करता येत नाही या ठिकाणा. जोमा निरगुडा या खेळाडूला आपण पाहतोय. बऱ्याचशा वर्षाचा क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे आपण पाहतोय. आणि इथून मात्र जर आपण पाहायला गेलं तर 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या. 2 धावेनं संघ पुढे वाटचाल करतोय. धावपलकेवरती जर आपण नजर फिरवली तर 34 वरती पोहोचलाय. 4 चेंडू आणि अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. काय म्हणशील प्रकाश सामन्याविषयी? यस, सामना सोपा होता. 4 षटकामध्ये 43 धाबींची गरज असताना सामना सोपा होता. कदाचित प्रत्येक ओव्हरमध्ये 10-10च्या सरासरीने जर गेले असताना तरी सामना जिंकला असता. परंतु आता सामना शेवटच्या अंतिम 4 बॉल पर्यंत आलाय. 5 तासाचा सामना झाला तर गाठीमाळ विपक्ष एका साईडला टीम होती वाजीपूर 3D संघ. तो देखील तसाच झाला होता. कारण 6 चेंडूमध्ये 8 धावा चेज करायचा वाजापूर 3D संघाला आणि शेवटच्या 1 बॉल 1 रनची गरज असताना सामना आला होता. ओव्हर टू अमोल. जबरदस्त सामना त्याच रीतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. ऑन द कार्पेट लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. समाधानला पण पाहतोय फेकी अचूक आल्या. त्याच नंतर आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली जात्या आणि एस्टनच्या मागे बॅकअप चांगलं पाहायला मिळतोय. 2 धाबा आल्या. 2 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. धावफलकीवरती 36 वरती जाऊन पोहोचला जातोय. अजूनही 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. एखाद मोठा फटका आला तर सामना एकतर्फी गाडेश्वर संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. इथून 1-2 डॉट बॉल आल्या तर सामना वाघेरा संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. मात्र ज्या अनुषंगाने प्रेक्षक वर्ग सामने पाहण्यासाठी इथपर्यंत येतात त्या रीतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सूरजचं कौतुक करावं तेवढं कमी. ज्या अनुषंगाने मित्रांनो आपण पाहिला होता मागील मॅच मध्ये या गोलंदाजाचा बोलबाला राहिला होता आणि मेन ऑफ द मॅच किताब त्याने जिंकलं होतं. मिनी हेलिकॉप्टर अगदी आपण पाहतोय ब्लॅक स्क्रीनच्या वरतून एका टप्प्यानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. शेवटच्या क्षणी मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय शुभम चौधरीच्या बॅट मधनं. आज शुभम ब्रँड चौकार येतोय. बघा किती चुका झाल्या अमोल. विचार केला तर फेकी करत असताना आणि त्याच नंतर त्याचा बेनिफिट मिळालाय आणि त्या 2 धावा घेऊन आपल्या पुढे स्ट्राईक ठेवले आणि स्ट्राईकचं सोनं केलंय. कारण विचार केला 4थ्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि प्रयत्न सक्सेसफुल ठरला. लॉंग ऑन मधून 4 धावा मिळाल्या. 5वा बॉल फुल टॉस बॉल अगदी इनसाइड लागले. बॅटची कडा लागले. इथे स्ट्राईक एंड वरती फेकी खराब. फेकी खराब. 3 धावेचा प्रयत्न होतोय की काय? पुन्हा एकदा 3 धावा कंप्लीट आणि आजच्या दिवसात सुपर 12 मध्ये दाखल झालेली टीम पहिली. जय भोलेनाथ गाडेश्वर टीम. कॉंग्रॅच्युलेशन. भरपूर चांगला सामना पाहायला मिळाला. चुका पाहायला मिळाल्या. अगदी वाघेरा संघाच्या माध्यमातून प्रकाश जर आपण पाहायला गेला प्रत्येक खेळाडूकडनं चुका पाहायला मिळाल्या होत्या. त्या चुका आता मात्र त्यांना त्या चुकांची किंमत मोजावी लागली जाते. अगदी स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं जातं आहे आणि सामना इथून जिंकला जातोय जय भोलेनाथ क्रिकेट संघ गाडेश्वर संघ. कॉंग्रॅच्युलेशन अडलक टीम वाघेरा संघ. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा.